राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आज शेतकरी डबल खुश झाले। नमोचे 2000 रुपये आले। त्यातच बँकेच्या खात्यावरती आता पीक विम्याचे 23,000 रुपये हेक्टरी तुम्हाला येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता 2-4 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले असतानाच आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता हेक्टरी शेतकऱ्यांना 23,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। राज्यातील सर्व शेतकरी आता डबल खुश होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर नमो शेतकरीचे 2000 रुपये जमा झाले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पीक विमा पोर्टल चेक केल्यानंतर तुमचा पीक विमा हा मंजूर दाखवत असेल आणि जेवढी रक्कम तुमच्या PMFBY च्या पोर्टलवर दाखवत असेल तेवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल। अर्थात 1 लाख रुपये रक्कम असेल तर तेवढीच जमा केली जाईल। 2000 रुपये रक्कम दाखवित असेल तर तेवढीच रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमचा स्वतःचा वैयक्तिक पीक विमा मंजूर आहे का? पहा, रक्कम जर दिसत असेल तर ती तुम्हाला मिळू शकते। तुमच्या रकमेच्या पुढे जर तुमचा क्लेम स्टेटसमध्ये 0 दाखवत असेल किंवा तुमचा यील्ड बेसमध्ये 0 दाखवत असेल तर तुम्हाला तो पीक विमा मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक ऐका, कोणत्या 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये देण्यात येणार आहेत। सविस्तर अपडेट एकंदरीत आपण पाहणार आहोत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो, आता इथं तुम्ही पाहू शकता, पहिला जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 44 कोटी रुपयाचा अतिरिक्त पीक विमा मंजूर झालेला आहे। आता तो वाटप होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांचा प्रलंबित असलेला पीक विमा आज अखेर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेला आहे। मित्रांनो, साधारणपणे 55 कोटी रुपयाच्या आसपासचा पीक विमा हा खरीप 2024 साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा वितरित करण्यास विलंब झाला होता। परंतु आता विलंब नाही, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग आता आपल्याला आनंदित पाहायला मिळत आहे। त्यानंतर सोलापूरमध्ये ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्ट वगैरे जी रक्कम मंजूर होती ती रक्कम वाटप करण्यात येत आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे वाटप केले जात आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये थकीत असलेला ही पीक विम्याचे वितरण आता व्हायला सुरुवात झाली आहे। त्यानंतरचा पुढील जिल्हा आहे नाशिक। नाशिकमधील ज्याचे क्लेमचे पैसे होते ते वितरण व्हायला सुरुवात झाली आहे। वाशिममध्ये क्लेमचा पीक विमा देखील वितरित व्हायला आता सुरुवात झाली आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, त्यानंतर परभणी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात पीक विमा मिळाला आहे। अर्थात काही शेतकऱ्यांना 2000 रुपये जवळपास पीक विमा मिळत आहे, तर काही शेतकऱ्यांना 40,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळत आहे। त्यामुळे आता शेतकरी वर्ग आपल्याला आनंदित पाहायला मिळत आहे। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहिती सोबत। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।